ठाकरे सरकारचा जन्मच निराशावादातून झालेला आहे। सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलेलं अपयश ते पांडुरंगाच्या माथी मारतायत। मराठा आरक्षण असो नाही तर शिवस्मारक अशा विविध मुद्द्यांवर आमदार विनायक मेटेंनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे। जर आता विठ्ठलाने सगळं जर हातात घ्यायचं असेल तर ह्यांनी पाय उतार झालं पाहिजे। मग मुख्यमंत्र्याची गरज काय? जर विठ्ठलच करणार असेल सगळं तर सरकार कशाला पाहिजे? आणि ही असे निराशावादी जर सरकार असेल तर लोकांनी जनतेने पाहायचं कोणाकडं? हे अतिशय निराशावादी सरकार आहे। सगळं देवावर पांडुरंगावर सोडलेलं ह्यांनी, आणि म्हणून यांना काहीही नैतिक अधिकार सरकारवर मध्ये राहण्याचा नाही। याच्यामध्ये एक आहे की पेट्रोल आणि डिझेल तर सतत वाढायला लागले। मध्यंतरी जेव्हा सौदी अरेबिया, रशिया आणि अमेरिकेचं जे त्याचं डिस्प्यूट होतं ते मिटायच्या अगोदर खूप प्रति बॅरलचे रेट कमी आले होते, तेव्हा भारतात सुद्धा रेट कमी आलेले होते। परंतु आता अलीकडे मात्र वाढायला लागलेले आहेत। त्याच्यामध्ये एक आपण बघितलं पाहिजे की केंद्राने किती वाढवलेला आहे टॅक्स आणि आपल्या राज्य सरकारने किती पटीनं टॅक्स वाढवलेला आहे। कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकारचं सुद्धा टॅक्सेशन असतं आणि त्यामुळं ती कुणाची जास्त हे आहे हे बघून आपल्याला ठरवावं लागेल। पण सर्वसामान्याला मात्र बुरदंड बसायला लागलेला आहे आणि ते अतिशय चुकीचं आहे। आणि जगामध्ये सुद्धा करोनाने जे काही थैमान घातलं आहे, या करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं जी उपाययोजना करणं आवश्यक होती, जी काळजी घेणं आवश्यक होती, ती घेण्यामध्ये पूर्णपणे सबसेल फेल ठाकरे सरकार गेलेलं आहे। तुम्ही जेवढ्या मोठ्या सिटी आहेत, मेट्रो सिटी, मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, तुमचं नागपूर असेल किंवा अशा जेवढ्या मोठ्या सिटी आहेत, ह्या सगळ्या मोठ्या सिटीनं तर दिवसेंदिवस कहर करोनाने माजवलेला आहे। पण आटोक्यात आणण्याच्या करता काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्या काळामध्ये मजुरापासून, उद्योगाच्यापासून, व्यावसायिकापासून, नोकरदारापासून ते गरीब माणसाच्यापर्यंत सगळ्यांचे बेहाल झालेले आहेत। अनेक करोनाच्या पेशंटला हॉस्पिटल भेटत नाही, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, बेड मिळत नाही। मग सरकारी असो किंवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटल्स असोत, इथं लवकर काही व्यवस्था होत नाही। त्याचबरोबर खाजगीमध्ये जर जायचं असेल तर कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये डिपॉझिट केल्याशिवाय खाजगीमध्ये तुम्हाला इलाज ते म्हणजे ॲडमिटच करून घेत नाहीत। गोरगरिबांनी कुठून आणायचं? म्हणून माझी स्पष्टपणाने या निमित्तानं मागणी आहे की खाजगी हॉस्पिटल जेवढे आहेत जे महत्त्वाचे, ते खाजगी हॉस्पिटल हे सरकारनं ते उपलब्ध करून द्यावेत, तरच हे याला काहीतरी जे पेशंट आहेत त्यांना इलाज होऊ शकेल। आणि पेशंट स्वॅब घेणं कमी केलेलं आहे, टेस्ट लवकर होत नाहीत, झालेले रिपोर्ट लवकर वेळेवर येत नाहीत, संख्या कमी दाखवण्याकडं, मग पेशंटची पण संख्या, मृत्यूची पण संख्या कमी दाखवण्याकडं सरकारचं आता जास्त लक्ष चाललेलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्राला एक प्रगतिशील राज्य आहे, प्रगतिशील राज्याकडून चांगली देशांनी अपेक्षा ठेवणं साहजिक असतं। तर यावेळेस नेमकं उलटं झालं आहे। सगळ्या देशामध्ये आपला महाराष्ट्र सगळ्यात जास्त पुढे यामध्ये, आणि याच्याबद्दल कुणालाही काही वाटत नाही। ही अतिशय वाईट परिस्थिती आहे, गोरगरिबाचे प्रचंड हाल आहेत। त्यामुळं सरकारनं या संदर्भामध्ये
लवकरात लवकर कार्यक्षमता वाढवून गोरगरिबाला न्याय देण्याचं, मृत्यू रोखण्याचं काम, पेशंट रोखण्याचं काम आपण करावं. हे दुसरी गोष्ट, येत्या 7 हरिभक्तपरायण आपले निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर सुद्धा खटला दाखल केलेला आहे. मला वाटतं की असे खटला दाखल करणं अतिशय चुकीचं होतं आहे. अनेक वेळा अशा वेळेला काही लोकांकडून अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याला तेवढ्याच पद्धतीनं बाजूला ठेवायचं असतं. याच्या अगोदरही अनेक लोकांनी आमच्या बागेतले आंबे खाल्ले तर मुलं होतात अशा पद्धतीचे सुद्धा स्टेटमेंट केलेले आहेत. आपण त्यावेळेस काही करत नाही. पण केवळ महाराजांना कोणीतरी टार्गेट करतं आहे, कोणीतरी लक्ष करतं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या पाठीमागं जरूर काहीतरी षडयंत्र दिसतं आहे आणि त्या षडयंत्राला सरकार बळी पडायला लागलेलं आहे असं आमचं स्पष्टपणे मत आहे. आम्ही सगळे महाराजांच्या सोबत आहोत. की आता सध्या करोनाच्या परिस्थितीमध्ये ज्या आता मी गोष्टी बोललेलो आहे या गोष्टीचं गांभीर्य सरकारनं निश्चितपणे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी लक्षात घेऊन सुद्धा जर काहीच कारवाई नाही केली, काही पावलं नाही उचलली, मग मात्र समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणारच नाही. करावंच लागेल ते आंदोलन आणि ते केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. यांना जर झोपीचं सोंग घेऊन जर नुसते झोपत असतील तर मग त्यांना जागा करायला ढोल वाजवावंच लागतील. एक दुसरा स्पष्ट गोष्ट आहे की करोनाच्या ह्या 3 महिन्याच्या कालावधीत आणि पुढे जे काही 1-2 महिने याच्यामध्ये व्यावसायिक बिलं जर सोडता हे सगळी घरगुती बिलं ह्यांनी माफ करणं गरजेचं आहे. कारण घरामध्ये पैसा येणं सगळ्याचंच थांबलेलं आहे. गोरगरीब लोकांना पैसा येणं थांबलं तर ते भरतील कुठं? दवाखाने वाढलेले आहेत, औषधोपचार वाढलेले आहेत, घरचा खर्च वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वीज बिलंसुद्धा यांनी आता रीडिंग बंद केलेलं आहे. रीडिंगच नाही. आणि मग मागचं कधीतरी जास्त जेव्हा कुठं केव्हाचं तरी बिल असेल ते गृहीत धरतात आणि त्याच्यावर ते आणखीन वाढवतात. कारण घरी असल्यामुळं आणखीन बिलाचे वापर जास्त म्हणून त्याच्यात आणखी भर पाडतात आणि ते आवाची सवा म्हणून आपण मीडियावरमध्ये सुद्धा दाखवतो की 40,000 50,000 बिलं येत आहेत. हे सरळ लूट आहे. नुसतं या वीज कंपन्यांचंच नव्हे आणि सरकार त्याला पाठीशी घालतं आहे हे दुर्दैवाचं वाईट आहे. सरकारनं याच्यावर सक्त ॲक्शन घेतली पाहिजे आणि सरकारनं त्यांच्यावर बोललं पाहिजे. घरगुती वीज ही पूर्णपणे माफ केली पाहिजे या करोनाच्या परिस्थितीमध्ये. हे आमचं स्पष्टपणे मत आहे. एवढंच नाही, दुसरं अजून आपण जे मोबाईल आहेत ह्या मोबाईल कंपन्यासुद्धा आता वाटेल तशा बिल एकेका महिन्यात 2-2 वेळेस बिलं पाठवायला लागलेत आणि ते बंद करून टाकतात. पैसे भरा नाही ते बंद करून टाकतात. म्हणजे तुम्हाला भरल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. म्हणजे माझी या निमित्तानं मी स्वतः मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला पत्र पण देणार आहे या मोबाईल कंपनीच्या बाबतीत. कारण मला स्वतःला एका महिन्यात 2 वेळेस बिलं भरावं लागलेत. काय 2 वेळेस बिलं भरावं लागलेत आणि हे अतिशय चुकीचं आहे. ही लूट आहे जनतेची, सर्वसामान्यांची आणि म्हणून या सगळ्या लूटमारी जी आहेत ह्या लूटमारी मग तुमचे भावाचे आता शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याचे महाबीज सरकारी कंपनी त्याचंच बी उगवलं नाही. ही लूट आहे. शासकीय कंपनीकडून लूट आहे. बाकी प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांचे पण लूटच अशी सुरू. काय ॲक्शन घेत आहेत? माझी उद्धवजी ठाकरेंना स्पष्टपणे विनंती आहे की तुम्ही स्वतःच अगोदर मोर्चे काढलेले आहेत, स्वतः मोर्चे काढलेले, मग आता तुमच्या हातात आहे ना. तुम्ही यांना न्याय द्या, भरपाई द्या शेतकऱ्यांना, या दुबार पेरणीच्यासाठी भरपाई द्या तरच ही होईल. नाही तर अगोदरच करोनामुळे शेतकरी मेला आहे. बेभाव तुमच्या इथं नाशिकमध्ये तर सगळे भाजीपाला असेल, काही असेल, अनेकांना मार्केट पण मिळालं नाही, अनेकांची फळं तसेच गेले, कांदे तसेच गेलेत, सगळ्या गोष्टी गेल्यात आणि आपण सरकार नुसतं बघत बसलेत घरात बसून. मेड सर
आणि याला जोडून एक राज्याचं कृषी खातं आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातंय अशी अवस्था आहे. दादा भुसेंकडे पहिल्या दिवसापासूनच कृषी खातं आहे. मग तोपर्यंत काही झोपले होते का? त्यांना स्टिंग ऑपरेशन करण्यापर्यंत आपल्या खात्याची अवस्था गेली आहे हे कळायला नको. मग करत होते काय ते दादा भुसे? बरं, स्टिंग ऑपरेशन केलं पुढं काय? मग कशासाठी तुम्ही काय कारवाई केल्या? कंपनीवर केल्या, दुकानदारावर केल्या, कोणावर केल्या? सांगा ना, येऊ द्या ना बाहेर. स्टिंग ऑपरेशन फक्त बाहेर आलं. मग हे प्रसिद्धीचा हव्यास आहे का? मग ज्यांचे नुकसान झालं त्याचं काय? मग त्यांचं काम आहे खरं तर हे सगळे बियाणं, खतं, औषधं हे जे खोटं आणि बोगस चाललेलं आहे त्याच्यावर किती कारखान्यावर, किती कंपन्यावर कारवाई केली त्यांनी सांगावं ना. नुसतंच आपलं प्रसिद्धीचा हव्यासासाठी हे स्टिंग ऑपरेशनची नाटकं करू नयेत त्यांनी. खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्याचा मुलगा आहो आणि शेतकऱ्याच्या मदतीसाठी मी करतो आहे आणि त्याच्यासाठी कृषी मंत्री झालो आहे ह्यांनी त्यांनी कृतीतून सिद्ध करावं. आणि जे असे बोगस जे कंपनी आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची हिंमत त्यांनी दाखवावी असं स्पष्टपणे माझं मत आहे. या सुनावणीमध्ये सर्वसाधारण अशा प्रकारचा सगळीकडे संभ्रम निर्माण झालेला आहे की ही मूळ याचिका जी आहे आरक्षणाची त्याच्यावरच ही सुनावणी होईल. पण 7 तारखेला आमचा सगळ्यांचा असा अंदाज आहे की फक्त मेडिकल प्रवेशाच्याबद्दल त्यावेळेस फक्त चर्चा होऊ शकेल, सुनावणी होऊ शकेल. मूळ याचिकेवर आरक्षणाच्या याच्यावर होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि जर समजा कारण आत्ता सुप्रीम कोर्ट हे 6 तारखेपर्यंत 6 जुलैपर्यंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालतं आहे. आणि एवढा मोठा मराठा आरक्षणासारखा अत्यंत महत्त्वाचं केस सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकत नाही. त्याचा पूर्ण देशावर सुद्धा परिणाम होणार आहे. आणि म्हणून जवळपास 1,500 पानाचं ऑफिडेविट आपल्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेलं आहे. सगळे पुरावे वगैरे सगळे दाखल केलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठं हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकत नाहीत. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की आपण या 7 तारखेच्या याच्यामध्ये फक्त मेडिकलच्या प्रवेशाबद्दलच सुनावणी मर्यादित ठेवावी. मूळ याचिकेवरची सुनावणी ही सुप्रीम कोर्टाला विनंती करावी की जेव्हा रेग्युलर आणि फुल बेंचचं कोर्ट सुरू होईल तेव्हा फुल बेंचकडेच जाऊन या केसवर सुनावणी व्हावं अशी सरकारनं भूमिका मांडली पाहिजे. मग याच्यामध्ये जर काही कमी जास्त जर झालं तर संपूर्णपणे जबाबदारी ही या ठाकरे सरकारांची 100% असेल. आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे का त्यांचीसुद्धा जबाबदारी ठाकरे यांची जेवढी आहे तेवढीच अशोक चव्हाणांची पण आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सांग. त्यामुळं मराठा समाजाच्या प्रश्नांच्याबद्दल हे शासन आल्यापासून एकही बैठक कुणाच्याही बरोबर या सरकारनं घेतलेली नाही. म्हणजे कितीतरी पटीनं म्हणजे अत्यंत दुर्लक्ष करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे हे उघड दिसतं आहे. दुसरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम ते सर्वोच्च न्यायालयांच्या स्थगितीमुळं थांबलेलं आहे. त्याला आता 2 वर्ष होत आहेत. हे सरकार पण येऊन 6 महिन्यात या सरकारनं 6 महिन्यात साधी बैठकसुद्धा घेतली नाही, माहितीसुद्धा घेतलेली नाही. उलट त्याचं कार्यालय जे आहे तिथं आता अतिक्रमण व्हायला लागलं आहे आणि या सरकारला त्याचं जाणीवसुद्धा नाही आहे. म्हणजे एवढं दुर्लक्ष या शासनाच्या वतीनं या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्याबद्दलसुद्धा झालेलं आहे. तिसरी गोष्ट, कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. या महामंडळाच्या मार्फत हे सरकार आल्यापासून काही वाटप नाही आहे, कुणाला मदतही नाही, पैसेही दिलेले नाहीत.
आम्ही अनेक वेळा मागणी करतो आहे की ते रेग्युलराईज सुरू करा. प्रत्यक्ष तुम्ही डायरेक्ट कमीत कमी 25,000ची तरी तुम्ही डायरेक्ट देण्याची निर्णय घ्या. काही निर्णय घेत नाही, बैठकच नाही. म्हणजे जे तरुण तरुणी होतकरू लोक, ज्याला उद्योग व्यवसाय छोटं छोटं काही करायचं आहे, ज्यांना एक मार्ग होता, तोच ही बंद करून टाकलेला आहे. ते तसंच आहे, तुम्हाला सांगतो. चौथी गोष्ट, जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्याबद्दल जे मोर्चे निघाले होते, त्याच्यामध्ये जे काही केसेस दाखल केल्यात, अनेक केसेस तशाच आहेत. आश्वासनं अनेक वेळा दिलं, त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही आहेत. त्याला तर काही हे नाही आहे, कुठं जायचं नाही, काही नाही, पण तेही करत नाहीत. पाचवी गोष्ट, त्या काळामध्ये जे तरुणांनी बलिदान दिलं आरक्षणांच्या करता, तेव्हा तत्कालीन सरकारनं 10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियाला, शासकीय नोकरी आणि आणखीन अशा बऱ्याच घोषणा त्यावेळेस त्यांनी केलेल्या होत्या. त्याच्याबद्दल या सरकार आल्याच्या नंतर एकालाही कुणाला पैसे दिले नाही. सगळे पेंडिंग तसेच आहेत. साधी बैठक पण नाही, माहिती पण मागवत नाहीत ते. म्हणजे या सगळ्या जर गोष्टी जर पाहिल्या आपण, मराठा आरक्षण असो, शिवाजी महाराजांचं स्मारक असो, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कर्जाचं असो द्या, तुमच्या केसेस असू द्या, किंवा महामंडळाचं ते कर्जाचं, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, किंवा कोपर्डीच्या त्याच्या भगिनीला न्याय मिळायचं, असं काहीच नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या सरकारला मराठा समाजाचं काहीही देणं घेणं नाही. त्यामुळं हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे की काय, असं वाटल्या वाचून आता राहत नाही. आणि जे मराठा समाजाचे म्हणून तिथं जे काही प्रतिनिधित्व करतात, त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरलेलं आहे. म्हणजे 14च्या अगोदरच्या चुका ज्या ते करायला लागलेले होते, त्याच चुका आता 6 महिन्यातच त्यांनी सुरू केलेल्या आहेत. पण ह्या चुका त्यांनी लवकर सुधाराव्यात आणि लवकरात लवकर या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा. 7 तारखेला जे तिथं सगळ्यात अगोदर जसं मुंबई हायकोर्टामध्ये एक मुकुल रोहतगी साहेब होते, पटवालियाजी होते, सचिन पाटील होते, चिटणीस होते, साखरे होते, अशी जी टीम होती ज्यांनी हायकोर्टामध्ये आपली बाजू सक्षमपणे मांडली आणि सक्सेस झाली, तीच टीम त्यांनी तिथं ठेवली पाहिजे. तीच टीम सिनियर काउन्सिलची लावली पाहिजे. आणि याच्यामध्ये स्वतः अशोक चव्हाणांनी आणि उद्धव ठाकरेजी यांनी लक्ष घालून ते करावं. आणि जर नाही केलं तर हे सगळ्या गोष्टी